So good morning to all of you. So today's topic is the conservation law of Newtonian mechanics. Okay. So conservation law of Newtonian mechanics means what? The conden- the consequence of a Newton's law of the conservation principle means the conservation of energy, conservation of the linear momentum, and the conservation of angular momentum. Does not mean that in all the inertial frame the numerical value of energy and momentum will be remain same. म्हणजे इथे काय म्हटलं की प्रत्येक फ्रेममध्ये म्हणजे नेसेसरी नाही आहे की प्रत्येक फ्रेममध्ये ते व्हॅल्यू ऑफ न्यूमरिकल व्हॅल्यू जे एनर्जी म्हणजे त्याचा फॉर्म्युला एनर्जी आणि मोमेंटमचा सेमच असेल असं नसतो. बट इट्स मीन्स दॅट इफ द एनर्जी किंवा मोमेंटम जर कन्झर्व होत असेल एखाद्या फ्रेममध्ये, ठीक आहे, तर तो दुसऱ्या पण फ्रेममध्ये कन्झर्व होतो. हा इथे म्हटलं आहे. म्हणजे कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी न्यूटोनियन मेकॅनिक्स म्हणजे नुसार काय म्हणतो, जर एखाद्या फ्रेममध्ये जर एनर्जी किंवा मोमेंटम काही कन्झर्व होत असेल तर तो दुसऱ्या पण फ्रेममध्ये कन्झर्व होतो. तर याच्यावर डिपेंडेंट आपण एक एक्झाम्पल पाहू. तो एक्झाममध्ये नेहमी विचारला जातो. तर एक्झाम्पल आहे, कन्सिडर अ पार्टिकल ऑफ मास ट्वाईस युनिट. ठीक आहे, 2 युनिट. एक पार्टिकल दिला आहे आणि त्याचं काय दिलं आहे, मास दिला आहे 2 युनिट आहे, मूविंग ॲट अ वेलोसिटी, आणि तो मूव होत आहे काय वेलोसिटी 4 युनिटनी अलॉंग एक्स ॲक्सिस. ठीक आहे, एक्स ॲक्सिसने तो मूव होत आहे. अँड नेक्स्ट काय म्हणलं, इट हॅज अ हेड ऑन अ कोलिजन विथ अ सेकंड पार्टिकल. मीन्स त्याचं काय हेड कोलिजन होत आहे सेकंड पार्टिकल सोबत. त्याचं मास सेकंड पार्टिकलचं काय मास इक्वल टू 3 युनिट आहे, आणि तो सेकंड पार्टिकल मूव काय किती वेलोसिटीने होत आहे -2 युनिट वेलोसिटीने तो मूव होत आहे अलॉंग एक्स ॲक्सिस ऑफ फ्रेम एस. ठीक आहे. आफ्टर कोलिजन द फर्स्ट पार्टिकल मूव विथ अ वेलोसिटी 4 युनिट. म्हणजे कोलिजन झाल्यानंतर काय म्हणते की मास ऑफ द पार्टिकल मूव्ज विथ वेलोसिटी 4 युनिट. म्हणजे कोलिजनच्या पहिले तो फर्स्ट पार्टिकल काय वेलोसिटी 4नं काय मूव्ह होत होता, त्याच्यानंतर पण तो काय वेलोसिटी 4 युनिटनं एक्स ॲक्सिसवर मूव्ह होत आहे. आणि आपल्याला शो काय करायची, इफ द लिनियर मोमेंटम इज कन्झर्व इन एस. आपल्याला इथे काय म्हटलं आहे की लिनियर मोमेंटम जर एक्स काय फ्रेम एसमध्ये जर लिनियर मोमेंटमसाठी आपल्याला प्रूव्ह करायचं की तो फ्रेम एसमध्ये जर कन्झर्व होत असेल तर तो आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की आपल्याला गिवन दिला आहे की जर जो लिनियर मोमेंटम आहे तो एस फ्रेममध्ये कन्झर्व होत आहे, तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की तो कन्झर्व होत आहे एस डॅश फ्रेममध्ये. ठीक आहे. एस डॅश फ्रेम द एस डॅश मूव विथ अ वेअर एस डॅश मूव विथ अ युनिफॉर्म वेलोसिटी 1 दिल्या युनिट 1 युनिट दिले आणि रिलेटिव्ह टू एस अलॉंग द एक्स ॲक्सिस. ठीक आहे. तर आपल्याला गिवन सर्वात पहिले प्रॉब्लेम आपल्याला समजला आहे, त्याच्यानंतर आपण काय त्याची गिवन लिहून घेऊ. गिवन काय दिलं आहे, तर आपल्याला गिवन दिलेलं आहे, तर आपल्याला गिवन काय दिलेलं आहे पहा की वी डिनोट द क्वांटिटीज बिलॉंग टू द फर्स्ट पार्टिकल. ठीक आहे. आपल्याला 2 पार्टिकल दिले आहेत आणि त्याचं कोलिजन घेतलं आहे. बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन आपण इथे डिस्ट्रीब्यूट करू. आपल्याला दिले आहे की क्वांटिटीज बिलॉंग टू द फर्स्ट पार्टिकल बाय सफिक्स 1. म्हणजे त्याचं बेस जर पहिल्या पार्टिकलसाठी ते क्वांटिटी असेल तर त्याचा बेस 1, त्याचा 1 बेस असणार, आणि सेकंड पार्टिकल असेल त्याचा बेस काय असणार 2 असणार. आपण तसे लिहून घेऊ. ठीक आहे. द वेलोसिटी बिफोर कोलिजन डिनोटेड बाय यू. ठीक आहे. वेलोसिटी बिफोर कोलिजन आपण युनिट डिनोट करू आणि आफ्टर कोलिजन कॅपिटल युने डिनोट करू. तर नेक्स्ट पहा, देन वी हॅव द त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे बिफोर कोलिजन आपण काय त्याचं मास आपण गिवन दिला आहे M1. म्हणजे 1 काय फर्स्ट पार्टिकलसाठी आपण काय डिनोट केला आहे 1 म्हणजे फर्स्ट पार्टिकलसाठी आहे. ठीक आहे. मास ऑफ फर्स्ट पार्टिकल काय M, आणि वेलोसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल म्हणजे यू डिनोट बाय द वेलोसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल काय 4. आणि फर्स्ट सेकंड पार्टिकल आपण काय सफिक्स 2ने डिनोट करतो कशाला सेकंड पार्टिकलच्या क्वांटिटीजला. म्हणजे मास ऑफ सेकंड पार्टिकल इज 3 युनिट अँड वेलोसिटी ऑफ सेकंड पार्टिकल -2 युनिट. हे कशाचं बिफोर कोलिजन. त्याचं आफ्टर कोलिजन नंतर वेलोसिटी आपण कशाने डिनोट करतो युनी, म्हणजे कॅपिटल युनी. आणि 1 सफिक्स 1 आहे म्हणजे आफ्टर कोलिजन फर्स्ट पार्टिकलची वेलोसिटी काय 4 आहे, आणि हे वी कशाला डिनोट करतो युनिफॉर्म वेलोसिटी आपल्याला जो गिवन दिली आहे काय आफ्टर कोलिजन नंतर. ठीक आहे. तर आपल्याला गिवन काय दिलं आहे, आपल्याला गिवन इथे दिलं आहे की सपोज द लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टीम ऑफ 2 पार्टिकल इज कन्झर्व. आपल्याला हे दिलं आहे की एस डॅशमध्ये ते लिनियर मोमेंटम त्या 2 पार्टिकलची कन्झर्व होत आहे, परंतु आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे ते कन्झर्व होत आहे एस डॅश फ्रेममध्ये. ठीक आहे. तर आपल्याला कन्झर्व होत आहे तर
दोन पार्टिकलचे काय लिनियर मोमेंटम जेव्हा कधी कन्झर्व होतो तेव्हा आपण अशा प्रकारे लिहितो की लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन इक्वल टू लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन. ठीक आहे, म्हणजे त्याचं काय मोमेंटम बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन सेम असेल तेव्हाच तो कन्झर्व होतो. तर इथे आपल्याला गिवन दिला आहे की तो कन्झर्व होत आहे, त्यामुळे आपण अशा प्रकारे लिहू शकतो की बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन त्याचं काय मोमेंटम सेम आहे. ठीक आहे, तर कोलिजनचं काय मोमेंटमचा फॉर्म्युला आपण अशा प्रकारे लिहितो M1U1 प्लस M2U2 इक्वल टू, ठीक आहे, इक्वल टू लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन काय आफ्टर कोलिजन वेलोसिटी आपण U1 U2 ने डिलीट करतो. ठीक आहे, तर आपल्याला गिवन सर्व दिले आहे पहा, फक्त इथे काय U2 आपल्याला गिवन दिलेलं नाही, M1 M2 दिलेलं आहे, U1 U2 दिलं आहे, फक्त इथे काय U2 आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि पहा मास आपण काय म्हटलं होतं, मास हा काय इनव्हॅरियंट आहे, आपण स्टार्टिंगलाच बघितलं होतं. ठीक आहे, स्टार्टिंगला म्हणजे गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा आपण प्रूव्ह केलं तेव्हा आपण बघितलं होतं की मास काय इनव्हॅरियंट आहे. ठीक आहे, म्हणजे तो फ्रेम एसमध्ये जितकं त्याचं व्हॅल्यू असेल तितकीच तो काय फ्रेम एस डॅशमध्ये पण असतं. ठीक आहे, म्हणजे आफ्टर कोलिजन पण नंतर पण मास त्याची काय असणार व्हॅल्यू सेमच असणार. ठीक आहे, तर काय मास M1. ठीक आहे, तर आफ्टर कोलिजन नंतर पण त्याची व्हॅल्यू सेम म्हणून आपण M1 लिहिलं, पण वेलोसिटी काय वेलोसिटी चेंज होणार. ठीक आहे, वेलोसिटी कॅपिटल U1 आपण डिनोट केली होती आफ्टर कोलिजन नंतर. ठीक आहे, आफ्टर कोलिजन नंतर U2. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण तो फॉर्म्युला लिहून घेतला. त्याच्यानंतर याची व्हॅल्यू पुट केली M1 U1 M2 U2. ठीक आहे, ही व्हॅल्यू आपण पुट केली आणि U2 ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायची आहे. ठीक आहे, बाकी सॉल्व केला 8 - 6 इंटू 8 आणि 8 - 6 -2 आणि 8 इकडे शीट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल -6 3U2 आणि याला जर आपण सॉल्व केले तर काय येणार -2 येणार. ठीक आहे, U2 ची व्हॅल्यू -2 मिळाली. ठीक आहे, आपल्याला सर्व आता व्हॅल्यू आपण फाइंड केली. त्याच्यानंतर आपण पाहू की इन अ फ्रेम एस डॅश वी हॅव गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन लॉ ऑफ वेलोसिटी. ठीक आहे, आपण वेलोसिटीचे आपण काय फॉर्म्युले बघितले होते याच्या पहिले पण. ठीक आहे, मीन्स U1 डॅश काय येणार U1 - V. ठीक आहे, U1 ची आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे. ठीक आहे, U1 ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 4 आहे आणि V युनिफॉर्म वेलोसिटी जी आपण व्हॅल्यू गिवनमध्ये लिहिली होती ती 1 आहे. ठीक आहे, म्हणजे हे V ची व्हॅल्यू सर्वांसाठी कॉन्स्टंट आहे, ती काय 1 आहे. ठीक आहे, तर आपण U1 डॅश U2 डॅश U1 डॅश म्हणजे कॅपिटल U1 डॅश आणि कॅपिटल U2 डॅशची व्हॅल्यू आपण इथे फाइंड करू. ठीक आहे, ही व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर ही कशासाठी डॅश आपण कशासाठी यूज करतो फ्रेम एस डॅशसाठी, आणि आपण व्हॅल्यू कशासाठी फाइंड करतो एस डॅशसाठी. आपल्याकडे व्हॅल्यू आहे काय फ्रेम एससाठी आपल्याकडे व्हॅल्यू आहे. ठीक आहे, त्या फ्रेम एसच्या व्हॅल्यूवरून आपण काय एस डॅश म्हणजे सेकंड फ्रेमची आपण व्हॅल्यू फाइंड करू. ठीक आहे, ते आपण फाइंड केलं. त्याच्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की काय ते फ्रेम एसमध्ये त्या पार्टिकलच्या काय लिनियर मोमेंटम त्या दोन पार्टिकलच्या कन्झर्व होत आहेत. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपलं म्हटलं आहे की लिनियर मोमेंटम काय कन्झर्व आहे एस फ्रेममध्ये, पण आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे एस डॅश फ्रेममध्ये. जर एस डॅश फ्रेममध्ये जर फ्रेममध्ये जर आपल्याला ते प्रूव्ह करायचं असेल तर ते काय लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन इक्वल टू लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन आपल्याला दाखवावे लागेल. ठीक आहे, तर आपण इथे पाहू लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन काय येणार की PB डॅश म्हणजे डॅश कशासाठी सेकंड आपण फ्रेमसाठी डिनोट करतो. ठीक आहे, PB डॅश म्हणजे बी कशासाठी डिनोट केला आहे बिफोर कोलिजनसाठी आपण डिनोट केलं आहे, आणि P म्हणजे डिनोट केला आहे मोमेंटम. ठीक आहे, तर याची आपण काय आपल्याला का फॉर्म्युला माहीत आहे. ठीक आहे, M1 U1 डॅश प्लस M2 U2 डॅश. तर हा फ्रेम U1 डॅश आपण का लिहिला, कारण की हा फ्रेम एस डॅशसाठी आहे आणि इथे पहा फ्रेम एससाठी आपण U1 लिहिला होता. ठीक आहे, तर U1 वरून आपण U1 डॅशची व्हॅल्यू फाइंड केली. त्याच्यासाठीच आपण फाइंड केली की आपल्याला हे प्रूव्ह करायचं की बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन त्याचा मोमेंटम काय येतो. ठीक आहे, तर हे आपण पुट केलं की M1 U1 डॅश प्लस M2 U2 डॅश आपण त्याचा फॉर्म्युला लिहून घेतला आणि त्याची व्हॅल्यू पुट केली. ठीक आहे, बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन मास हा इनव्हॅरियंट असतो, त्यामुळे त्याची व्हॅल्यू सेमच राहणार मासची. आणि U2 ची व्हॅल्यू आपण 3 फाइंड केली आहे. U2 डॅशची व्हॅल्यू आपण -3 प्रूव्ह केले आहे. ठीक आहे, आणि हे आपण इथे पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार -3. ठीक आहे, हे सॉल्व केल्यानंतर आफ्टर कोलिजन नंतर पण आपण त्याची व्हॅल्यू फाइंड केली. द पी डिनोट कशासाठी करते. ठीक आहे, मोमेंटम आणि डॅश आफ्टर फ्रेम काय एस डॅशसाठी, आणि ए आफ्टर कोलिजन म्हणजे आफ्टर कोलिजनसाठी डिनोट करतो. ठीक आहे, त्याचं फॉर्म्युला आपण लिहून घेतलं कशासाठी आफ्टर कोलिजन नंतर M1 U1 कॅपिटल U1 डॅश प्लस M2 U2 डॅश. ठीक आहे, मीन्स हा आफ्टर कोलिजनसाठी आपण त्याचा फॉर्म्युला लिहून घेतला आणि व्हॅल्यू पुट केली आणि आपल्याला आन्सर मिळाला -3. तर पहा बिफोर कोलिजन
-3 आणि आफ्टर कोलिजन काय -3. तर याच्यावरून काय म्हणू शकतो की ते दोन मोमेंटम बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन इन अ फ्रेम आल्सो एस डॅश, म्हणजे एस डॅशमध्ये पण ते सेम आहे. तर याच्यावरून म्हणू शकतो का लिनियर मोमेंटम इज कन्झर्व इन एस डॅश इफ इट इज कन्झर्व इन एस. जर तो एसमध्ये कन्झर्व होत असेल तर तो काय एस डॅशमध्ये पण कन्झर्व होतो. तर अशा प्रकारे खूप इझी प्रॉब्लेम आहे आणि एक्झाममध्ये विचारला जातो. ठीक आहे.